नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली। स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लोणावळा नगर परिषद इमारत दुसरा मजला येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या तैलचित्राचे अनावरण मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच मुंबई पुणे हायवे लगत कुमार रिसॉर्ट येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा अनंतराव पवार मार्ग या कोनशिलाचे उद्घाटन आमदारांच्या हस्ते करण्यात आले आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात जनसेवा सप्ताहानिमित्त लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस व रेड क्रॉस सेंटर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा नगर परिषद इमारत तळमजल्यात भव्य रक्तदान व नेत्र शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते। या शिबिरात 66 रक्तदात्यांनी रक्तदान केले। तसेच 200हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली व 175 रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक प्रवास बॅग, आकर्षक पाण्याची बॉटल आणि सर्टिफिकेट्स देण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या शिबिरास भेट दिली। तसेच लोणावळा नगर परिषद नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, मुख्याधिकारी अशोक साबळे, नगरसेवक धनंजय काळोखे, जीवन गायकवाड, सनी दळवी, निखिल कविश्वर, मुकेश परमार, मंगेश मावकर, मोबीन इनामदार, जाकीर खलिफा, अविनाश धमडेरे व माजी उपनगराध्यक्ष मारुती तिकोने, नगरसेविका स्वप्ना कदम, नैना पैलकर, श्वेता गायकवाड, लक्ष्मी पाळेकर, सोनाली मराठे, वसुंधरा दुर्गे, आरती तिकोने, अनिता अंबुरे, प्रियंका कोंडे, भाग्यश्री जगताप, ॲडव्होकेट गायत्री रिले, दीपा अग्रवाल, उषा चौधरी, सना चौधरी, त्याचप्रमाणे उमा मेहता, संयुक्ता साबळे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, विलास बडेकर, लोणावळा नगर परिषद माजी नगराध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सचिव सूर्यकांत वाघमारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस युवा अध्यक्ष सनी पाळेकर, भारत चिकणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत ही दोन्ही शिबिरे संपन्न झाली। जनसेवा सप्ताहात संपन्न होणाऱ्या या भव्य रक्तदान व नेत्र शिबिरासाठी लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रवी पोटफळे यांचे विशेष सहकार्य लाभले। तसेच या शिबिरासाठी रेड क्रॉस ब्लड बँक सेंटर पुणे यांचे डॉक्टर, टेक्निशियन, नर्स यांचे तसेच लोणावळ्यातील चष्माले यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि तळेगाव जनरल हॉस्पिटल डोळ्यांचे हॉस्पिटल स्टाफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रवी पोटफळे यांनी आभार मानले। प्रदीप वाडेकर, मावळ वार्ता। स्वर्गीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लाडके नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस, युवक काँग्रेस आणि सर्व सेल यांच्या वतीनं लोणावळा नगर परिषदेच्या पार्किंगमध्ये रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसेच आजच्या या जयंतीच्या निमित्तानं लोणावळा नगर परिषदेच्या वतीनं वरच्या दुसऱ्या मजल्यावरती तैलचित्राचं अनावरण आपण ठेवलेलं आहे। तसेच 130 कोटीचा जो स्कायवॉकचा जो रोड आहे त्याला स्वर्गीय अजितदादा पवार असं नामकरण करण्याचा कार्यक्रम आज लोणावळा शहरामध्ये ठेवलेला आहे। खरं तर अतिशय दुःखद घटना आहे। आज दादा जर या महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री म्हणून जरी नेतृत्व करत असले तरी विशेष करून मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्यावरती त्यांचं विशेष प्रेम होतं आणि या मावळ तालुक्याला आरोग्यामध्ये तसेच रस्ते असतील, पाणी असेल याच्यामध्ये समृद्ध करण्यासाठी दादांनी अतिशय मोलाचा वाटा उचललेला होता। त्याच्यामध्ये भरपूर असा निधी दादांनी या मावळला देऊन या मावळवरती खरं तर मावळचं एक जसं पुणे जिल्ह्याचं पालकतत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं तसं या मावळचंही पालकतत्व त्यांनी स्वीकारलेलं होतं। आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या मावळ तालुक्यातील प्रत्येकाची दादांबरोबर अतिशय जवळच्या अशा आठवणी आहेत आणि या आठवणींना उजाळा द्यायचं काम खरं तर आजच्या या माध्यमातून आमचे सर्व तरुण सहकारी इथं पार्किंगमध्ये करत आहेत। वाईट अतिशय म्हणजे हा प्रसंगच इतका वाईट आहे की न भरून येणारा असं दुःख या महाराष्ट्राला झालेलं आहे। परंतु आता त्याला सामोरं जायचं आहे आणि दादांना एक श्रद्धांजली म्हणून आजचा हा रक्तदानाचा कार्यक्रम इथं आयोजित केला। दादांच्या जयंती अनाथ रक्तदान शिबिर, ॲडको शिबिर आणि नेत्र तपासणी असे कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि या कार्यक्रमात सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला।
त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. आणि आता याचं उद्घाटन आपण करणार करावे ही सर्व लोणाळेकरांना माझं आव्हान आहे की येऊन याचा लाभ सर्वांनी घ्यावा. या जयंतीनिमित्त दादांच्या निमित्त लोणाळ्याच्या सर्व नागरिकांनिमित्त आपण सर्व दादांना एक दादांसाठी साजरा करावा. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दरवर्षी आपण 22 जुलैला वाढदिवस साजरा करत असतो. परंतु दुर्दैवाने आज आपल्याला दादांची जयंती साजरी करण्यात हा योग आलेला आहे. परंतु मी दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या 6 महिन्यापूर्वी आकस्मिक असं अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. अत्यंत मोठं दुःख झालेलं आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्रा वहिनी यांनी ती थोडा हाती घेतली आणि संपूर्ण राज्यावरती आपल्या राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केलेली आहे. दादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र मोठा अभिमान नुकसान झालेलं आहे. परवा जो पुण्यामध्ये कार्यक्रम झाला त्यामध्ये नितीन गडकरी यांनी दादांनी जे काही कार्य केलं त्यामध्ये परिसराचा कायापालट असेल, परिसराचा कायापालट असेल, या बाबतीत अत्यंत चांगल्या भाषेमध्ये दादांनी काय काम केलं, दादांनी काय विकास केला हे संपूर्ण महाराष्ट्राला अवगत करून दिलेलं आहे. अकाली अपघाती खरं तर त्यांच्या विकास दृष्टीचा विचार करून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व सुनेत्राबाई पवार आणि वाहनकर्ता पवार यांच्या मार्फत केलं जात आहे. अत्यंत दुर्दैवी घटना या महाराष्ट्रावर ओढवली आणि तदनंतर दादांचा विचार पुढे नेण्याचं काम आपण करायचं. आणि त्या ठिकाणी दादांना जो साजरा होणारा वाढदिवस होता, आज आपल्याला त्यांची पहिली जयंती या ठिकाणी आपण साजरी करतोय. अत्यंत वेदनादायी दुःखद अंतःकरणाने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दादांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आज आपण मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनीलांना शेळके असतील, अजितदादा पवार साहेब यांना आदरांजली वाहण्यासाठी सगळेजण जमलेलो आहोत. खरं तर अजूनही असा विश्वास बसत नाही 6 महिने झाले तरी दादा आपल्यात नाही. पण दादांनी दादांची उणीव आहे हे आपण खरोखर आपल्या आमदार साहेब आणि माननीय सुमित्राताई यांच्या माध्यमातून आपण जे पूर्णपणे दोघंजण प्रयत्न करत आहेत की त्यांची उणीव खोडून काढावी. त्यांची जी विकास कामाची जी धुरा होती ती दोघंजण खूप समर्थपणे सांभाळत आहेत आणि आपल्याला मानसिक पाठबळ देण्याचं काम हे आपले आमदार माननीय सुनील शेळके हे खरोखर खूप छान पद्धतीने करत. राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथून मागच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दादांचा वाढदिवस जो असतो 22 जुलैला हा एखाद्या सणासारखा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सगळे साजरे करायचे. परंतु कार्यकर्त्यांचं दुर्भाग्य म्हणा किंवा दुर्दैव म्हणा की यंदाचा 22 जुलै हा दादांचा जो वाढदिवस असतो हा जयंती म्हणून साजरा करण्याचं दुर्भाग्य आमच्या सगळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे. ही जयंती साजरी करत असताना आदरणीय दादांनी नेहमी या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं. मावळ तालुक्याच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मावळ तालुक्याला दादांनी अतिशय भरभरून असं दिलेलं आहे. आणि म्हणून हा जयंती महोत्सव साजरा करत असताना आमदार सुनीलांना शेळके यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा सप्ताह म्हणून संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये 22 जुलै ते 28 जुलै दादांना जे कार्यक्रम अभिप्रेत असायचे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादा हे स्वच्छता प्रेमी होते. दादांना शिस्त आवडायची, स्वच्छता आवडायची. शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, अबालवृद्धांसाठी दादांनी सातत्याने काम केलं.
आणि म्हणूनच दादा जरी आज आपल्यात हयात नसले तरी दादांचे विचार या जयंतीच्या निमित्तानं समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायचे या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज मावळ तालुक्यामध्ये आठवडाभर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य शिबिरं असतील, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतील, महिलांना किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सगळ्या व्यक्तींना वेगवेगळे पुरस्काराचे कार्यक्रम असतील, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम असतील, असे वेगवेगळे कार्यक्रम समाजहिताचे या आठवड्यामध्ये या जयंतीच्या निमित्ताने साजरे होणार आहेत। आज आपल्या लोणावळा शहरामध्ये लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस असेल, आमची महिला राष्ट्रवादी काँग्रेस असतील, सर्व सेल्स असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आणि नेत्र तपासणी असा उपक्रम जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी आज या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेले आहेत। या निमित्ताने दादांना विनम्र अभिवादन करत असताना एवढंच सांगेल की दादांनी जो विचार कार्यकर्त्यांना दिला की समाजासाठी नेहमी काम करत राहिलं पाहिजे, कुठलंही पद असो नसो, ते काय पद हे कुठलंही कायमचं नसतं, परंतु आपण जे समाजासाठी काम करत असतो ते सर्वसामान्यांच्या लोकांच्या हे कायम लक्षात राहत असतं। म्हणून नेहमी लोकांमध्ये राहा, समाजासाठी काम करत राहा आणि हाच संदेश घेऊन मावळ तालुक्यामध्ये आज 22 तारखेची जयंती आम्ही सगळेजण साजरा करत आहोत। धन्यवाद। हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट। आमची खासियत स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटन थाळी, बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी। याशिवाय स्पेशल कडकनाथ चिकन, स्पेशल गावरान चिकन, स्पेशल मटन भाकरी, पॉपलेट, सुरमई, प्रॉन्स, मांदेली, चायनीज, कबाब, तंदूर आणि बरंच काही। फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था। आमची बुलेट थाळी ही 4-5 जणांसाठी अगदी पोटभर आहे। एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका। आमचा पत्ता हॉटेल शिवराज, पुणे मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स जवळ, वडगाव मावळ, जिल्हा पुणे। आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी, कान्हे फाटा, तालुका मावळ, जिल्हा पुणे। मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तसेच फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद।